गेल्या निवडणुकीत वंचित सोबत MIM असल्याने त्याचा वंचित आघाडीला काही प्रमाणात फायदा झाला होता. यावेळेस मात्र वंचित आघाडीसोबत MIM नसणार असल्याने त्याचा फटका कोणाला बसणार? मित्रांनो, 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितनं 13 जागांवर 1 लाखांहून अधिक मते मिळवली होती. वंचितनं या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना आणि भाजप या सर्व पक्षांचे मिळून एकूण 13 उमेदवार पाडले होते. वंचित आघाडीच्या या कोणत्या उमेदवारांनी कोणत्या मतदारसंघात कोणत्या उमेदवारांना पाडलं होतं? 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला एकूण किती मतदान झालं होतं? हे मतदारसंघ निहाय पाहूया आजच्या विषय खासमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीने 2024 साली होणारी लोकसभा निवडणूक वेगळी लढली तर त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे महाविकास आघाडीला 13 जागांवर पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या निवडणुकीत वंचितसोबत MIM असल्याने त्याचा वंचित आघाडीला काही प्रमाणात फायदा झाला होता. यावेळेस मात्र वंचित आघाडीसोबत MIM नसणार असल्याने त्याचा फटका कोणाला बसणार हे पाहण्यासाठी अजून काही काळ निवडणूक निकालाची वाट पाहावी लागणार आहे. यातील पहिला मतदारसंघ आहे अकोला. अकोला मतदारसंघात भाजपचे विजयी उमेदवार संजय धोत्रे यांना 2019मध्ये 5,54,444 मते मिळाली, तर आंबेडकर यांना 2,78,848 मते प्राप्त झाली. तर काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना 2,54,370 मते प्राप्त झाली. दुसरा मतदारसंघ आहे सोलापूर. अकोल्याप्रमाणेच आंबेडकर यांनी गेल्या निवडणुकीत सोलापूरमध्ये निवडणूक लढवली. सोलापूर मतदारसंघात सिद्धेश्वर महाराज यांना 5,24,985 मते मिळाली, तर काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना 3,66,377 मते मिळाली. तर प्रकाश आंबेडकर यांना 1,70,007 मते प्राप्त झाली. आंबेडकरांची मते सुशीलकुमार शिंदे यांना मिळाली असती तर ते विजयी झाले असते. तिसरा मतदारसंघ आहे सांगली. वंचितने सर्वाधिक मते 2019च्या निवडणुकीत घेतली. जवळपास 3 लाख मते वंचितने घेतली होती. या मतदारसंघात भाजपचे संजय काका पाटील यांनी 5,03,615 मते मिळवली. दुसऱ्या क्रमांकाची 3,44,643 मते विशाल पाटील यांना मिळाली. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 3 लाख मते मिळाली. विजयी उमेदवाराने केवळ 1,64,000 मते अधिक प्राप्त केली. पडळकरांची मते जर विशाल पाटलांना मिळाली असती तर विजय मिळवता आला असता. चौथा मतदारसंघ आहे बुलढाणा. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांना 3,88,690 मते मिळाली, तर वंचित आघाडीचे बळीराम शिरस्कर यांना 1,72,627 मते मिळाली होती. ही मते जर शिंगणे यांना मिळाली असती तर त्यांना विजय मिळवता आला असता. पाचवा मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर मतदारसंघ. काँग्रेसचे डॉक्टर नामदेव उसेंडी यांना 4,42,442 मते मिळाली, तर वंचितचे डॉक्टर रमेश कुमार गजबे यांना 1,11,468 मते मिळाली. ही मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली असती तर त्यांना पराभव स्वीकारावा लागला नसता. सहावा मतदारसंघ आहे चंद्रपूर मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपचे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना 3,88,690 मते मिळाली होती. वंचित आघाडीचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांना 1,12,069 मते मिळाली. ही मते जर हंसराज अहिर यांना मिळाली असती तर ते विजयी झाले असते. सातवा मतदारसंघ आहे हिंगोली. काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे यांना 3,08,456 मते मिळाली होती, तर वंचितच्या मोहन राठोड यांना 1,74,051 मते मिळाली होती. ही मते जर वानखेडे यांना मिळाली असती तर ते विजयी झाले असते. आठवा मतदारसंघ आहे नांदेड. काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना 4,46,458 इतकी मते मिळाली, तर वंचितचे यशपाल भिंगे यांना 1,66,196 मते मिळाली होती. हीच मते जर चव्हाण यांना मिळाली असती तर त्यांना पराभव स्वीकारावा लागला नसता. नववा मतदारसंघ आहे परभणी. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांना 4,96,742 मते मिळाली,
तर वंचितच्या आलमगीर खान यांना 1,49,946 मते मिळाली. ही मते जर विटेकर यांना मिळाली असती तर विटेकर यांना पराभूत व्हावे लागले नसते. 10वा मतदारसंघ आहे औरंगाबाद. वंचित MIM युतीचे इम्तियाज जलील यांना 3,89,042 मते मिळाली होती. तर शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांना 3,84,550 मते मिळाली. वंचितच्या उमेदवारामुळे खैरे यांचा पराभव झाला. 11वा मतदारसंघ आहे नाशिक. राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांना 2,71,395 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील वंचितच्या पवन कुमार यांना 1,09,981 मते मिळाली होती. भुजबळ यांना वंचितच्या उमेदवारामुळे पराभव स्वीकारावा लागला होता. 12वा मतदारसंघ आहे लातूर. काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांना 3,72,384 मते मिळाली. तर वंचितचे राम गरकर यांना 1,12,255 मते मिळाली. त्यामुळे कामत यांचा पराभव झाला. आणि 13वा मतदारसंघ आहे हातकणंगले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना 4,89,737 मते मिळाली. तर वंचितचे असलम सय्यद यांना 1,23,419 मते मिळाली. या फरकामुळे शेट्टींना पराभूत व्हावे लागले. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, वंचितच्या उमेदवारांमुळे 2024ला कोणकोणत्या मतदारसंघातील उमेदवार पडतील? आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा.